श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंना वंदन करून आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी वंदन करते. श्री गोंदवलेकर महाराज यांच्या ओवीबद्ध प्रवचनावर आपली सध्या चिंतनमाला चालू आहे. त्यातील हे पुढील पुष्प 30 एप्रिलचे प्रवचन. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. मिरजेला वेणाबाईंच्या वाड्यातच समर्थांनी मठ स्थापन केला होता. वेण्णास्वामी त्या मठाच्या मठाधिपती होत्या. लहान मुलांच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून वेण्णास्वामी मुलांना धडे देत असत. वेण्णास्वामी श्री समर्थांनी प्राकृतात लिहिलेली गुरुगीता मुलांना समजावून देत होत्या. दुर्लभ जे त्रिभुवनी ते सांगेन हो भवानी, सद्गुरु विण कोणी नाही थोर देव. देव तैसा गुरु ऐसा जयाचा निर्धारू, नाही तया विण थोरू तो पावे सकळार्थ. ह्या ओव्या म्हणत असतानाच जय जय रघुवीर समर्थ असा जय जयकार घुमला. प्रत्यक्ष सद्गुरूच असे म्हणत वेण्णास्वामी श्री समर्थांच्या स्वागताला पुढे आल्या. केशीराजा नावाचा एक मुलगा होता. त्याला वेण्णास्वामींनी समर्थांचे पाय धुवायला म्हणून पाणी आणायला सांगितले. समर्थ अचानक आल्याने तो मुलगा जरा गोंधळला होता. त्याने पटकन देवासमोरच पूजेसाठी म्हणून जो तांब्या पाण्याने भरून ठेवला होता तोच उचलून आणला. ते पाहून समर्थ रागावून म्हणाले, हे काय? देवपूजेच्या पाण्याचा वापर असा करतात का? कर्म आणि उपासना दोन्ही एकाच मापाने मोजतात का? समर्थांचे पाय पुसता पुसता हळुवारपणे वेण्णास्वामी म्हणाल्या, जैसा देव तैसाच गुरु ही आपलीच शिकवण आहे ना. देव तैसा गुरु ऐसा जयाचा निर्धारू. स्वामी, आपल्या लेखी पण गुरुमाऊली देवापेक्षा सुद्धा मोठी आहे ना. समर्थांच्या चेहऱ्यावर प्रसन्न मंदस्मित उमटलं. ते म्हणाले, आमचे शब्द आमच्याच पदरात टाकलेत तर. वा, शिष्यात इच्छेत पराजयम. नकळतच मुलांवरती त्या दिवशी संस्कार होऊन गेला की गुरु आणि भगवंत वेगळे नाहीतच. संत कबीरजींनी पण आपल्या दोह्यात म्हटले आहे, गुरु गोविंद दोऊ एक है, दूजा सब आकार. आपा मेटै हरि भजै, तब पावै दीदार. गुरु आणि भगवंत एक समान एकरूपच आहेत. त्यांच्या बाह्य रूपात फक्त फरक आहे. आतून दोघेही सारखेच आहेत. अहंकार विसरून हरिभजनी तल्लीन झाल्यानेच हरीचे दर्शन होते. सर्वच संत सद्गुरू हे भगवंताशी एकरूप झालेले असतात. नामात संत नामी भगवंत असे श्री महाराज म्हणतच आहेत. नामी भगवंत म्हणजे काय? तर त्याचे म्हणजे भगवंताचे नाम घेत असता त्याचे सगुण रूप आपल्यासमोर उभे राहते. सगुण म्हणजे त्याचे गुण आपल्या ध्यानात येतात, लक्षात येतात, समजून येतात. हेच नामी भगवंत ह्यातून सुचवायचे आहे. संत आणि भगवंत एकरूप असल्याने भगवंताचे गुण संतांमध्ये असतात. संतांमध्ये भगवंताचा वास असतो. त्या देहाच्या माध्यमातून परमेश्वर कार्य करीत असतो. ह्या सर्वांचे स्मरण त्या एका नामातूनच होते, तेच नामस्मरण होय. असे नामस्मरण जेथे चालू असते तेथे भगवंत आणि संतही असतात. म्हणून श्री महाराज म्हणतात,
जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. आता हे प्रवचन आधी आपण बघूया. जोवर धरिली जगाची आस, तोवर परमात्मा दूर खास. परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती. जग विषयाकार राहिले, तेथे प्रेम केले तरी घातासी आले. विषयी एक जीव झालो जाण, सुटता न सुटे आपण जाण. मान अपमान जगाचे सुखदुःख, हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण. अभिमानात परमात्म्याचे विस्मरण, हे जीवपणाचे मुख्य लक्षण. सुख दुःख विपत्ती आपत्ती, ही माया प्रपंचाची ओहोटी भरती. आत्मनिश्चय बाणल्या वाचून, माया न हटे न सुटे जाण. आता करी शूर मन, मायेसी हटवावे आपण. जैसे जैसे बाहेर दिसले, त्याचे बीज आपणाशीच उरले. एकच वस्तूची ओळखण जाण, पूर्ण होते समाधान. ज्याच्यात मानावे मी सुख, त्याच्यातच उद्भवते दुःख. नराचा होय नारायण, जर न चुकला मार्ग जाण. जेथे ठेवावी आस, त्याचे बनावे लागते दास. देह तो पंचभूतांचा, त्याचा भरवसा न मानावा फारसा. मी तुम्हास सांगतो हित, दृश्यात न ठेवावे चित्त. दृश्य वस्तू नाशिवंत असते, भगवत कृपेने समाधान येते. परिस्थिती नसे बंधनास कारण, असे आपलेच मनाची ठेवण. देवास पहावे ज्या रीतीने, तसाच तो आपणास दिसतो जाण. विषयाचा नाही झाला जोवर त्याग, तोवर रामसेवा नाही घडत सांग. आपले आत्यंतिक हित, हेच खरा स्वार्थ जाण. चित्ती जे विषयापासून सुटले, ते आनंदासी आले. रामनाम प्रेमयुक्त चाले धणी, त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी. द्रव्यदारा वर्जित जाण, ही खरी संतांची खूण. सृष्टी पहावी भगवदाकारी, प्रेम ठेवील त्याचे वरी. त्याला नाही दुसरी सरी. आल्या गेल्यास द्यावे अन्नदान, मुखाने भगवंताचे नाम. हृदयात रामाची प्रीती, यासच थोर म्हणती जीवनमुक्ती. न धरावी जगाची आस, तोच होऊ पाहे रामदास. नामात संत नामी भगवंत, वृत्ती राखावी अत्यंत शांत. हेच संतांचे मुख्य लक्षण जाण. जेथे भगवंताचे नामस्मरण, तेथे सर्व संतांचे ठाण. अगरबत्ती जळून गेली, परी सुवासाने राहिली. तैसे रामचरणी झाले जे लीन, तेच खरे जिवंत जाण. संत चरणी झाला लीन, त्याला भाग्यास नाही दुजे उणे. संतांची संगती भगवन नामाने साधते. बोधवाक्य. देहासकट माझा प्रपंच, रामा केला तुला अर्पण. ऐसे वाटत जावे चित्ती, कृपा करील रघुपती. आता चिंतनाकडे वळूया. जेथे भगवंताचे नामस्मरण, तेथे सर्व संतांचे ठाण. सर्व संतांनी परमेश्वराची प्राप्ती करून घेतलेली असते. त्याच्याशी ते एकरूप झालेले असतात. तसेच सर्व संतही वेगळे दिसत असले तरी अंतरी एकरूपच आहेत. परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी काय करायला हवे, तर जोवर धरली जगाची आस, तोवर परमात्मा दूर खास. परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती. जीवाचा जन्म होतो, तोच मुळी मायेच्या सावलीत होतो. त्या माळेच्या जाळ्यात तो दिवसेंदिवस अडकतच जातो. मी म्हणजे देह, ही देहभावना वाढतच जाते. सर्व कर्तेपण जीव स्वतःकडे घ्यायला लागतो आणि सुखदुःख उपभोगत राहतो. ह्या दृश्य विश्वातील गोष्टी माझ्या आहेत, माझ्यासाठी आहेत, ह्यामधूनच मला सुख मिळेल, अशा आशेने तो प्रत्येक गोष्टीच्या प्राप्तीसाठी झगडत राहतो
आणि काळजी, चिंता, दुःख यांना जवळ करतो. मग ह्या सर्वातून सुख मिळत असलं तरी आत्मशांती मिळते का? तर नाही. ह्याची जाणीव झाल्यावर तो परमेश्वराचा धावा करायला लागतो. पण मनातली आसक्ती कमी झाली नाही तर परमेश्वर प्राप्त होत नाही. त्यासाठी विषयांची आसक्ती सोडून परमेश्वराची आस धरावी. समजा आपल्यासमोर आंबा आहे. तो खाऊन तृप्त व्हावं. उगाचच हा कुठला आंबा, कुठे कसा पिकतो, तो आणून मी विक्रीला ठेवला तर मला धनलाभ होईल का? मग त्यातून मी अमुक अमुक वस्तू खरेदी करून आनंदात राहीन, असे काहीतरी विचार आपण करीत बसतो. तोपर्यंत दुसरा कोणीतरी तो आंबा खातो आणि तो तृप्त होतो. म्हणजेच ह्या सर्व प्रश्नांचे चिंतन करण्यापेक्षा हे सर्व विचार बाजूला सोडून द्यावेत आणि आंबा खावा. म्हणजेच विचार टाकून देऊन आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी नामस्मरण करायचं आहे. तसेच परमेश्वर प्राप्त करून घ्यायचा असेल तर जगाचा विचार सोडून देऊन फक्त परमेश्वराचे चिंतन करावे, तरच परमेश्वर प्राप्त होईल आणि पूर्ण समाधान लाभेल. मान अपमान, जगाचे सुखदुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाणं. कधी आपल्या हातून काही चांगल्या गोष्टी घडतात, कधी वाईटही घडतात. चांगल्या गोष्टी घडल्या की सर्वांनी त्याची दखल घेऊन आपल्याला मान द्यावा असे आपल्याला वाटते. पण त्यामुळे म्हणजे असा कोणी मान दिला की आपला अहंकार सुखावतो. समजा काही चूक घडली किंवा चूक न घडताही कोणी अपमान केला किंवा एखाद्या ठिकाणी कोणाकोणाचा मान सन्मान सत्कार चालू आहे, त्यावेळी आपली दखल घेतली नाही, ह्या गोष्टीचे दुःख होते. तो आपला अपमान वाटतो. म्हणजेच मान अपमान सुखदुःख हे मला होत असतं. मीचा अहंकार सुखावतो आणि दुखावतो. जेथे मीपणा तेथे स्वार्थ असतो. मग ह्यातून सुटका नाही का? तर आहे ना. ह्या सर्व गोष्टी का घडतात? तर भगवंताचे विस्मरण झाल्यामुळे. राम करता आहे हे स्मरण न राहिल्यामुळे असं घडतं. सर्व काही भगवंताचं आहे, तो करता आहे हा भाव मनात दृढ झाला की मान अपमान सुखदुःख उरतच नाही. सर्व रामाची इच्छा म्हणून आपण स्वीकारू शकतो. भाऊसाहेब केतकर नावांचे श्री महाराजांचे एक शिष्य होते. श्री महाराजांच्या समाधीचे काम चालू असताना त्यांनी काही सूचना दिल्या. खरं तर ते स्वतः इंजिनियर होते. पण त्यावेळी कोणीतरी पटकन असं म्हणालं, तुम्हाला काही समजत नाही हो. नंतर भाऊसाहेबांना कोणीतरी विचारलं की तुम्हाला वाईट वाटलं असेल ना? तेव्हा भाऊसाहेब म्हणाले, अहो, श्री महाराजांसमोर ते बोलले म्हणजे बरोबरच असणार. कुठेही मान अपमान ह्याची अपेक्षाच मनात उरलेली नाही, कारण श्री महाराज माझ्या हिताचेच करतात ही श्रद्धा भाऊसाहेबांच्या मनात होती. आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे न सुटे जाणं. राम करता हा भाव कायम मनात असावा. मी भगवंताचा आहे, मी देहाचा या जगाचा नाही, हा आत्मनिश्चय केला तरच आत्मारामाची प्राप्ती होते. मी भगवंताचा आहे हा निश्चय झाल्यावर त्याच्याशिवाय माझे कोणी नाही. हा प्रपंच संसार सर्व काही त्याचे आहे. फक्त ऋणानुबंधाने प्रपंचातील माणसांशी संबंध आलेला आहे हे लक्षात येते. आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी झालाय हे ज्ञान प्राप्त झाल्यावर तोच निश्चय, भगवंत प्राप्तीचा निश्चय आपण करायचा आणि तेच ध्येय प्राप्त करण्यासाठी बाकीच्या गोष्टींचा
त्याग करत जायचं म्हणजे मायेतून बाहेर पडणं होय. अर्थात त्याग मनाने करायचा आहे, त्यासाठी घरदार सोडून जायची गरज नाही. फक्त मनातली आसक्ती काढून टाकायची आहे. देह तो पंचभूतांचा, त्याचा भरवसा न मानावा फारसा. ही संपूर्ण सृष्टी पंचमहाभूतांपासून बनलेली आहे आणि कल्पांती ती परब्रह्मात विलीन होणार, म्हणजेच ती विनाशी आहे. तसाच आपला देहसुद्धा पंचभूतांचा बनलेला असल्याने त्याचाही लय होणारच आहे आणि तो केव्हा होणार हे फक्त काळालाच ठाऊक आहे. म्हणून आपण त्याचा भरवसा म्हणजे देहाचा भरवसा ठेवू नये, तर प्रत्येक क्षण भगवंताच्या स्मरणात आपण घालवावा. परिस्थिती नसे बंधनास कारण, आसे आपलेच मनाची ठेवण. प्रत्येक क्षणी भगवंताचे स्मरण ठेवण्यास कोणतीही स्थिती परिस्थिती आड येत नसते. देहाची स्थिती कशीही असली, सुखदुःखाचे आघात होत असले तरी आपला श्वास चालू असतो ना, अगदी सहजपणे. तसेच प्रत्येक श्वासाबरोबर नाम सहजपणे जपत राहता येते. आता अमुक एक काम आहे किंवा घटना घडली आहे, ते पूर्ण झाले की मग शांतपणे नाम घेऊ असं म्हणणारं आपलं मनच साधनेच्या आड येत असतं. त्यासाठीच आत्मनिश्चय उपयोगी येत असतो. हाच आत्मनिश्चय केल्यानेच संत तयार होतात. त्यांनी द्रव्य दारा मान सन्मान सुखदुःख या सर्वांचा त्याग केलेला असतो. नामात संत नामी भगवंत, वृत्ती राखावी अत्यंत शांत, हेच संतांचे मुख्य लक्षण जाणं. कोणतीही परिस्थिती आली तरी भगवंताचं स्मरण, त्याचं नाम सुटत नाही, तो संत असतो. ते जरी एका जागी बसून माळ हातात घेऊन जप करताना दिसले नाहीत, तरी अंतःकरणात त्यांनी परमेश्वराला स्थापन केलेले असते. म्हणजेच देहातला आत्मा आणि परमात्मा वेगळे नसून एकच आहेत व तो परमात्माच सर्व विश्वाचा चालक आहे. तोच ह्या देहाचाही चालक आहे, हे स्मरण प्रत्येक श्वासागणिक चालू असते आणि तेच नामात राहणे आहे. हे स्मरण राहिल्याने वृत्ती शांत होतात. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ही अवस्था होऊन जाते आणि हेच संतांचे मुख्य लक्षण आहे. अशा वृत्तीमुळेच तुकाराम महाराज म्हणू शकतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. अशा संतांच्या चरणी आपण लीन होऊन शरण जावे. जो असा शरण जातो त्याचे भाग्य उजळते, त्याला भगवंताची प्राप्ती होते. संत चरणी झाला लीन, त्याला भाग्यास नाही दुजे उणे, असे श्री महाराज म्हणतात. ह्या प्रवचनाचे सार माणगंगातीरी ह्या पुस्तकात अभंग रूपाने केलेले आहे, ते आपल्यासमोर मांडत आहे. परमात्मा दूर राहीलच खास, विषयाची आस धरिता हो. मान अपमान सुख दुःख फळ, स्वार्थाचेच मूळ हेची जाण. माया हटवावी सद्वस्तू जाणावी, समाधान पावी त्यामुळे हो. अतिथीस अन्न मुखी राम नाम, हृदयात प्रेम राहो नित्य. नामामध्ये संत नामी भगवंत,
वृत्ती अतिशांत संत लक्षण, संत चरणासी झाला लीन फार, त्याचे भाग्य थोर जाणा तुम्ही. देहासकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण, ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.